खूपच एकदम चमचमीत, थोडीशी झणझणीत, एकदम धमाकेदार अशी रेसिपी राहणार आहे. कराडमध्ये वर्ल्ड फेमस आणि इतरांना पण माहिती असलेली अशी आपण अख्खा मसूर बनवणार आहोत. चला मग सुरू करूया. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. पुन्हा एकदा तुमचं रस्ता आणि रस्सामध्ये स्वागत आहे. तर आपण कालच कराडला जाऊन आलो. कराड शहर फिरला, आजूबाजूचा एरिया बघितला आणि रेसिपी बनवायची आहे आज आपल्याला. तर कराडमध्ये रेसिपी कुठली बनवायची याच्याबद्दल काहीच दुमत नाही, काहीच कन्फ्युजन नाही, काहीच नाही. तर कराडची फेमस, कराडमध्ये वर्ल्ड फेमस आणि इतरांना पण माहिती असलेली अशी आपण अख्खा मसूर बनवणार आहोत. तर कराडच्या आजूबाजूला, इनफॅक्ट बाहेर पण कराडच्या नावाने फेमस असलेली अख्खा मसूरची रेसिपी आयदर ढाबा स्टाईल और रेग्युलर अशी खूप मिळते. कराडहून चिपळूणला जाणाऱ्या रोडला बरेच ढाबे आहेत. आपण पुण्याहून जातो तरी बरेच हॉटेल लागतात जे अख्खा मसूर असं स्पेशल बोर्ड लावतात आणि विकतात. खूपच एकदम चमचमीत, थोडीशी झणझणीत, एकदम धमाकेदार अशी रेसिपी राहणार आहे. चला मग सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. खूपच कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण एकदम मस्त रेसिपी बनवणार आहोत. सगळ्यात आधी मी इथं पाऊण वाटी मसूर घेतलेली आहे. अख्खी मसूर आहे. मसूरची डाळ पण मिळते, अशी ऑरेंज कलरची असते, ती नाही घेत आपण. अशी ही ब्राऊन रंगाची असते, ही अशी अख्खी मसूर घेतली आहे पाऊण वाटी. आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे लागतील. तर अख्खा मसूर बनवण्यासाठी भरपूर कांदा लागतो. कांदा घेण्यात जरा पण हाय करू नका, भरपूर कांदा लागेल. आपले रेग्युलर मसाले लागतील आणि सोबत लागेल भरपूर लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. खूप सिंपल रेसिपी आहे. आपण स्टार्ट करूया. तर मसूर आपण बनवणार आहोत. तर मसूर आयदर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेऊ शकतात, मसूर खूप लवकर शिजते, किंवा तर 3-4 तास पाण्यात तुम्ही मसूर भिजत ठेवा, दॅट इज ऑल्सो ओके. दोन्ही याच्याने चालतंय. आपल्याला 3-4 तास थांबण्याचे एवढं मुभा नाही आहे. वी आर ऑलवेज ऑन द मूव्ह. त्या हिशोबाने आपण मसूर धुवून घेऊया, 10 मिनटं त्याला पाण्यात भिजत ठेवूया आणि मग कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेऊया. 2 ते 3 शिट्ट्या मसूरसाठी खूप इनाफ होतात. मसूर चांगली शिजते त्याच्यामध्ये. तर चला मग सुरू करूया. आपण मसूर अशी छान धुवून घेतली आहे 2दा पाण्याने आणि आता त्याला जवळपास दुप्पट पाण्यात त्याला भिजत ठेवलं आहे. तर 10 मिनटं फक्त आपण याला भिजत ठेवूया, नंतर याला कुकरला लावूया. तर हे मसूर भिजते तोपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेऊया. आपण 10 मिनटं मसूर भिजून घेतली आपली अख्खी मसूर. आता त्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करूया. मसूरपेक्षा दुप्पट असं पाणी टाकूया त्याच्यात आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया. मसूरपेक्षा 2 पट आपण पाणी घेतलेलं आहे, कुकरमध्ये लावलेलं आहे. कुकर बंद करून देऊया, 3 शिट्ट्या काढून घेऊया आपण आणि तोपर्यंत आपलं कांदा लसूण हे बारीक चिरून घेऊया. आपल्या भाजीची तयारी करूया. आपण कुकरमध्ये मसूर शिजून घेतलेली आहे. आता आपण भाजीची तयारी करूया. तर कढईमध्ये तेल अख्ख्या मसूरला जरासं जास्त लागतं, कारण तसं मी सांगितलं चमचमीत होते भाजी. तर तेल गरम होण्याची वाट बघूया आपण. तेल व्यवस्थित गरम झालं. त्याच्यात सगळ्यात आधी जिरे चांगले फुलले पाहिजे, त्यांची चांगली फोडणी बसायला पाहिजे. त्याच्यानंतर बारीक चिरलेलं लसूण, जवळपास 10-12 पाकळ्या घेतल्या होत्या मी लसणाच्या. चांगला बारीक चिरून घ्यायचं आहे. थोडा वारा आहे तर प्रोटेक्शनला हे लावून घेतो मी, आपलं रेग्युलर शॉपिंग पॅड. लसणाचा हलका कलर चेंज झाला तर त्याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे हे टाकून द्यायचे आणि त्याला पण हाय फ्लेमवर चांगला परतून घ्यायचं. आपला कांदा 4-5 मिनिटांपासून तेलात परततोय, हलकासा लालसर व्हायला लागलाय. आता याच्यात गॅस कमी करून आपण मसाले टाकूया. लाल तिखट,
किंचित हळद, एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ. मसाल्यांना परत हाय फ्लेमवर चांगलं रोस्ट करून घेऊया. मसाल्यांसोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही पण त्याच्यासोबत परतून घेऊया. खूप छान टेस्ट लागेल. मसाले छान परतले जावे याच्यासाठी आणि ते जळायला नको थोडंसं पाणी टाकून घेऊया. सगळे मसाले एकत्र येतील. आपले मसाले छान परतत आलेले आहेत. आता आपण मसूर अशी शिजवली होती, छान शिजली आहे, छान मऊ झाली आहे. आता ती याच्यात ट्रान्सफर करून देऊया. आणि आपली मसूर आणि मसाले सगळे एकत्र करून घेऊया. तर अख्खा मसूरची कन्सिस्टन्सी थोडी पातळ असते, अशी घट्ट नसते. तर ते ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी ॲड करून देऊया आणि याला एक छान उकळी काढून घेऊया. तर आपण मसूर बॉईल व्हायला ठेवली आहे. तर जरा जास्त उकळू द्यावी लागते. ते पूर्ण पाणी आणि मसूर एकत्र येऊन चांगलं त्याचा एक टेक्स्चर बनतो, असं घट्ट बनते, थोडीशी एकदम वळणासारखी पातळ नसते अख्खी मसूर. तोपर्यंत तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर दाखवतो. आपण कराड येथे आलेलो आहोत. हा जो दिसतोय तुम्हाला NH48 मुंबई बेंगलोर हायवे, लेफ्ट हँड साइड टुवर्ड्स कोल्हापूर आणि राईट हँड साइड मुंबईकडे जाणारा रस्ता आहे. मस्त एका शेतात थांबलो आहोत. छान सावली मिळाली आहे शूटिंगसाठी, नाहीतर ऊन खूपच डोक्यावर आलेलं आहे. पण खूपच प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे. गाड्यांचा आवाज येतोय, छान पक्ष्यांचा आवाज येतोय, झाडांवरती काही पाखरं आहेत, किडे आहेत, त्यांचा आवाज येतोय. आणि छान म्हणजे हलका हलका वारा वाहतोय. थोडासा गॅसला त्रास आहे, पण अदरवाईज खूपच छान ॲटमॉस्फिअर आहे. एकदम खूप प्लेझंट वाटतंय. आपली मसूर चांगलं 5-10 मिनटं उकळत होती. अख्खा मसूर बनवताना मसाल्यानंतर तुम्ही मसूर टाकतात, त्याच्यानंतर पाणी टाकतात त्या कन्सिस्टन्सीसाठी. त्याच्यानंतर परत 5-10 मिनटं उकळू द्यावे लागते. जसं मी सांगितलं, मसूर उकळल्यानंतर त्याचा जो अर्क असतो, तो सुपी आपण म्हणतो त्याला, जो मसूरचा जो सूप तयार होतो तो, आणि आपले मसाले कांदे हे सगळे व्यवस्थित एकत्र झाले पाहिजे. तर मग ते भाजीला टेक्स्चर येतं, त्या भाजीला एक चव येते. तर तसं एक्झॅक्टली झालेलं आहे. हे बघा, अशी टेक्स्चर असते, ना घट्ट ना पातळ, एकदम वरणासारखं पातळ पण नाही किंवा एकदम घट्ट पण नाही, असा टेक्स्चर असतो. आणि मसूरचा जो ब्राउनिश कलर, ब्लॅकिश ब्राउनिश कलर आणि मसाल्यांचा लाल कलर हे मिळून असा वेगळाच एक कलर झालेला आहे. तर अशी अख्खी मसूर आपली रेडी आहे. चला आपण प्लेटिंग करून सर्व करूया. तर आपण सर्व करूया. आपण आपली अख्खा मसूर सर्व केली आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया. तेच आपण कढईमध्ये सुद्धा गार्निशिंग करून घेऊया. आपली कराडची वर्ल्ड फेमस आणि कराडची खास अशी अख्खा मसूर डिश इज रेडी. चला टेस्ट करूया. आपली अख्खा मसूर खूपच छान दिसते, एकदम चमचमीत दिसते, एकदम असं तेलाचं एक तरी आलेली आहे त्याला, हलकीशी मसाल्यांचा चांगला कलर जमलेला आहे. आपण टेस्ट करूया. नाईस, व्हेरी नाईस. इनफॅक्ट हा माझा एक पर्सनल फेवरेट आयटम आहे. मी स्वतः घरी बनवतो आणि अशी चमचमीत, एकदम रसरशीत, हलकीशी झणझणीत अशी मस्त भाजी झालेली आहे. काही ढाब्यांमध्ये याला तडका वगैरे मारून देतात, पण आपण एवढी छान फोडणी दिली आहे का एक्स्ट्रा तडक्याची काहीच गरज नाही आहे. सुपर, जस्ट सुपर, परफेक्ट कन्सिस्टन्सी, एक नंबर. याला तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. भातासोबत खूपच सुंदर लागते. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, पण चपातीसोबत खूप छान लागते. नाईस, व्हेरी नाईस. एवढी टेम्पटिंग आहे का मी थोडी थोडी खात राहतोय. मस्त लसणाचं फोडणी बसलेली आहे. बाकी मसाले पण छान जुळून आलेले आहेत.
तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच एक नंबर रेसिपी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.